मतसंग्राम 5 राज्यांचा या लोकशाहीच्या विशेष चर्चा सत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाला चर्चेच्या अगदी सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार का? कारण 3 पैकी 2 एक्झिट पोलनुसार तृणमूलच्या ते बाजूने असल्याचं दिसतंय। टाइम्स नाव आणि एबीपीचा एक्झिट पोल जो आहे त्यांना अंदाज वर्तवत असताना तृणमूलला 152 ते 164 जागा या ठिकाणी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। रिपब्लिकचा एक्झिट पोल मात्र भाजपच्या बाजूने आणि भाजपचं पारडं जड असल्याचं दाखवतोय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे 5 राज्यांचा एक्झिट पोल। 5ही राज्यांचे एक्झिट पोल जे आहेत ते समोर आलेले आहेत, मात्र संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं ते म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे। पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या टप्प्यातलं मतदान जरी पार पडलेलं असलं त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता राखण्यामध्ये यशस्वी होतानाचं चित्र दिसतंय। 3 पैकी 2 एक्झिट पोल हे तृणमूलच्या बाजूने दाखवत आहेत। त्यामध्ये टाइम्स नाव आणि एबीपीचा एक्झिट पोलचा अंदाज त्यानुसार तृणमूलला 152 ते 164 जागा मिळवण्याचा अंदाज आहे। तर रिपब्लिकचा एक्झिट पोल हा भाजपच्या बाजूने आहे। भाजपचं पारडं मात्र पश्चिम बंगालमध्ये जड असणार आहे, याकडे देखील या एक्झिट पोलनं लक्ष वेधलंय। तर पश्चिम बंगाल सहित 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठीचा आज शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। विधानसभा निवडणूक 2021 चा निकाल 2 मे रोजी जरी जाहीर होणार असला तरी देखील सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे निकालांची। आणि त्याआधी गुरुवारी मतदानाची वेळ संपताच या निवडणुकीचे एक्झिट पोल्स अर्थात जनमत चाचण्या जाहीर झालेल्या आहेत। पश्चिम बंगाल सहित 5 राज्यांमध्ये कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते याचा अंदाज या एक्झिट पोलमधून लक्षात येऊ शकतोय। जनमत चाचणीमध्ये पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन होऊ शकते असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय। पश्चिम बंगालसह तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलवर एक नजर आणि याच संदर्भात करणार आहोत चर्चा आजच्या मतसंग्राम 5 राज्यांचा या विशेष चर्चा सत्रामध्ये। सुरुवातीला आपण जो निकाल पाहणार आहोत, ज्या प्रकारची जनमत चाचणी त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानुसार पश्चिम बंगालकडे आपण थेटपणे जाऊयात। काय म्हणतात पश्चिम बंगालमधले आकडे आणि त्या ठिकाणचे अंदाज यावरती नजर टाकूयात। पश्चिम बंगाल एबीपी, रिपब्लिक आणि टाइम्स नावचा यावेळेला आपण अंदाज पाहतोय। एबीपी नुसार 152 ते 164 जागा या तृणमूलला, भाजप देखील 109 ते 121 जागांवर, काँग्रेस 14 ते 25 जागा अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जातोय पश्चिम बंगाल संदर्भातला। रिपब्लिक नुसार जर आपण पाहिलं तर तृणमूलला 128 ते 138 जागा, भाजप मात्र या ठिकाणी पारडं जड असल्याचं दाखवतंय। रिपब्लिक 138 ते 148 जागा भाजपला आणि काँग्रेसला 11 ते 21 जागा मिळण्याची शक्यता। टाइम्स नाव नुसार 158 जागांवर तृणमूल, भाजप 115 तर काँग्रेस 19 जागांवर असेल असा अंदाज या क्षणी या एक्झिट पोलनुसार वर्तवला जातोय। पश्चिम बंगाल पाठोपाठ आसाममध्ये नेमकं काय असेल चित्र यावरती देखील तिथल्या अंदाजांवरती एक नजर टाकूया। एक्झिट पोलनुसार आसाम या ठिकाणी एबीपीचा जर अंदाज वर्तवला तर भाजप निर्विवादपणे 58 ते 71 जागा, काँग्रेस 53 ते 66 जागा, इतर 0 ते 5। टाइम्स नावनुसार 65 जागा भाजपला, 59 जागांवर काँग्रेस असेल आणि 2 जागा इतरांना। TV9 भारत वर्षचा अंदाज जर पाहिला तर 59 ते 69 जागा भाजप, 55 ते 65 जागा काँग्रेस, 1 ते 3 जागा इतर अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येतोय। इंडिया टुडे नुसार 75 ते 85 जागा भाजपला, काँग्रेसला 40 ते 50 जागा, 1 ते 4 जागा इतरांना। रिपब्लिक नुसार 78 ते 84 जागा भाजप, 40 ते 45 जागा काँग्रेस। म्हणजे आसामचा गड राखण्यामध्ये भाजपला यश मिळेल असे सध्याचे एक्झिट पोल्स आहेत ते अंदाज वर्तवत आहेत। आणि याच अंदाजांसंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांना।
काँग्रेस प्रवक्ते अतुलजी लोंढे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर देखील या चर्चेमध्ये सामील होत आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या क्षणाला स्वागत करूयात आणि सुरुवात जी आहे ती खरं तर केशव उपाध्ये यांच्यापासून आपण करूयात। केशव उपाध्येजी, सध्या 5ही राज्यांचे एक्झिट पोल जे आहेत ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 3 राज्यांचा विचार केला तर भाजप निर्विवादपणे त्या ठिकाणी जे ते सत्तेत येताना दिसतंय। मात्र पश्चिम बंगाल या ठिकाणी जी कडवी झुंज द्यावी लागलेली होती, या कडवी झुंज जी आहे त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। दीदी विरुद्ध मोदी अशा प्रकारची लढत ही पश्चिम बंगाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती। एक्झिट पोलच्या निकालानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय वर्तवत आहे केशवजी? भारतीय जनता पार्टीची पहिली प्रतिक्रिया मगाशी तुम्ही शब्दप्रयोग असं केलात की दीदी विरुद्ध मोदी अशी ही लढत होती। पण खरं सांगायचं तर ही लढत दीदी विरुद्ध विकास, दीदी विरुद्ध भ्रष्टाचार रहित सरकार, दीदी विरुद्ध प्रगती अशा प्रकारची ही लढाई होती। आणि त्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी 2 तारखेला भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश सगळ्यांना पाहायला मिळेल, ही त्याच्या काळ्या दगडावरची रेघ आहे। कारण ज्या पद्धतीचं निवडणूक झाली, ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमधला तरुण, पश्चिम बंगालमधला शेतकरी, पश्चिम बंगालमधल्या महिला, वेगवेगळ्या समाज घटक, मग सर्व समाजातले वेगवेगळे सेक्शन्स, या सर्व घटकांनी आत्ता जे चित्र येत आहे किंवा आमची जी माहिती साधारणतः असते त्या सगळ्यातनं भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताचं स्पष्ट बहुमताचं सरकार पश्चिम बंगालमध्ये बनत आहे। त्याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही। एका अर्थाने नवी सुरुवात म्हणजे जवळपास 50 वर्षानंतर 1970च्या नंतर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा एक राष्ट्रीय पक्षाचं सरकार तिथे येऊ पाहत आहे। आतापर्यंत डावे होते, मग त्याच्यानंतर तृणमूलचं सरकार होतं, पण एक मोठं सरकार, राष्ट्रीय पक्षाचं सरकार 50 वर्षानंतर जे विकासाचं स्वप्न जे आम्ही दाखवतोय ते पूर्ण करणारं सरकार असं पश्चिम बंगालमध्ये येत आहे। हे 2 तारखेला आपण दुपारी पुन्हा चर्चेला भेटणार असू, त्या चर्चेत मी तुम्हाला आठवण करून देईन। मला वाटतंय घवघवीत यश जे आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी देखील त्या ठिकाणी भाजपलाच मिळणार आहे असा आपण अंदाज वर्तवतायत। यावेळेला काँग्रेस प्रवक्ते अतुलजी लोंढे, मी आपल्याकडे येतो। अतुलजी, यावेळेला आपण जर एक्झिट पोलचे निकाल पाहिले, सुरुवात आपण पश्चिम बंगाल या ठिकाणाहून जे आहे ती करणार आहोत। पश्चिम बंगाल या ठिकाणी चित्र जे आहे ते बदलताना दिसेल का? केशवजी उपाध्ये यांचं म्हणणं आहे की दीदी विरुद्ध विकास अशा प्रकारे त्या ठिकाणी जी ती लढत झालेली आहे, तर विकासाचा रोडमॅप भाजपनं तयार करून त्या ठिकाणी सत्ता स्थापना जी आहे त्याकडे वाटचाल असल्याचं केशवजी उपाध्ये यांना देखील वाटतंय। कशा प्रकारे विकास करणार आहे येत्या काळामध्ये जर त्या ठिकाणी खरोखर भाजपची सत्ता आली तर? अतुलजी, दीदी ओ दीदी हा प्रकार, प्रभू रामचंद्रन वर्सेस दुर्गादेवी हा प्रकार प्रचार करताना प्रत्यक्षात हे करायचं। त्यामुळे तिथे आम्ही किंग मेकरचा रोल प्ले करतो, किंवा कोण सत्तेवर येतं, किंवा तामिळनाडूमध्ये आम्ही सत्तेवर येतो, किंवा केरळमध्ये LDF UDF येतं, किंवा आसाममध्ये आम्ही किंवा BJP येतो। या गोष्टी आजच्या या क्षणी खूप महत्वाच्या असं मला वाटत नाही। आपला इतका मोठा देश आहे, दरवर्षी निवडणुका होतात, कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये आपण निवडणुका लढतो, पण अनप्रेसिडेंटली आज आपण एका राष्ट्रीय आपत्तीला समोर जातो। आज आपल्याला लोक दिसत नाहीत का की आपण अशी चर्चा करतो? तुम्हाला सॅल्यूट आहे सगळ्या पत्रकारांना की एवढ्या कठीण काळामध्ये तुम्ही हे सगळं काम करतात आहे, लोकांपर्यंत माहिती नेतात आहे। पण आज 2 तारखेनंतर व्हर्च्युअल रॅलीमध्ये आपण 4-5 दिवस घालवणार आहोत का? आपण जिंकलो हरलो याच्यामध्ये पडून राहणार आहोत का? आणि या 4-5 दिवसामध्ये जी माहिती येते आहे की म्हणजे अल्जेब्रिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहे, त्याच्याप्रमाणे ऍक्टिव्ह पेशंट हे 35 लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। मग त्या प्लॅनिंगमध्ये आपण जास्त इन्व्हॉल्व राहणार आहे की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये राहणार आहे? हे अतिशय महत्वाचा बिंदू जो आहे त्याच्यावर आपण उभा आहोत। कारण जी लोक आहेत ना, जी लाईन मध्ये उभे आहेत ना, म्हणजे अगदी रेमडेसिवीर औषध मिळवण्यापासून, बेड मिळवण्यापासून तर घाटावर आपल्याला संधी मिळते का आपल्या आपल्याला शेवटल्या याची, इथपर्यंत जे आपण आहो ना आता गुंतलेलो, त्या गोष्टी आपल्यासाठी जर महत्वाच्या नसतील आणि आता ह्या सगळ्या गोष्टी जर महत्वाच्या असतील, आय एम सॉरी, काँग्रेस याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड नाही। बरं, नक्कीच अतुलजी, आपण म्हणताय मात्र पत्रकार हे सगळ्याच फ्रंटलाईन वरती जे ते काम करताना दिसत आहेत या क्षणाला। जर लोकशाही आपण पाहत असाल तर लोकशाहीची हेल्पलाईन ही कोविड योद्ध्यांसाठी त्याचबरोबर रुग्णांसाठी देखील काम करताना दिसते। आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेला राज्यामधलं राजकारण जे ते चित्र बदलताना जर दिसत असेल तर त्याचे अपडेट्स पोहोचवणं हे आमचं खरं तर कर्तव्य आहे। अशोक वानखेडेजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला। अशोक वानखेडेजी, जर पश्चिम बंगालचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी दीदी विरुद्ध मोदी हे थेटपणे असलेलं चित्र होतं। केशवजी उपाध्ये यांचं म्हणणं आहे की
विकासाला मत त्या ठिकाणी जे आहेत पश्चिम बंगालमधले नागरिक देताना दिसतील आणि एक वेगळा इतिहास रचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. अशोकजी, कशा प्रकारचं राजकीय चित्र हे येत्या 2 तारखेला त्या ठिकाणी बदलताना दिसू शकतं की पुन्हा एकदा वाघीण म्हणून त्या ठिकाणी जे आहेत दीदीच सत्तेवरती असतील असं आपल्याला वाटतं? अशोकजी, माझ्या मताप्रमाणे ममता बॅनर्जी मला सरकार बनवताना दिसते. परंतु भारतीय जनता पार्टी सबसे बडी गेनर म्हणजे सर्वात जास्त जर कोणाला फायदा झाला असेल बंगालमध्ये कोणात असेल तर तो भारतीय जनता पार्टी. म्हणजे 2 वर्ण तुम्ही जर 100 पर्यंत जरी पोहोचले, 120 पर्यंत जरी पोहोचले, कारण मागच्या लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही 18 सीट घेतल्या लोकसभेच्या त्यावेळेला त्यांचे सेगमेंट जर पाहिले आपण तर 122 विधानसभा कॉन्स्टिट्युन्सी मध्ये ते जिंकलेले होते. परंतु विधानसभा आणि लोकसभा ही मी सारखं म्हणतो कधीही विधानसभा आणि लोकसभा हे रिपीट होत नाही. त्यांचे सेगमेंट्स नेहमी हे करतात. बरोबर. दुसरी गोष्ट मला ममताच्या साठी इथं वाटते की ममता ही कॅन्डिडेट होती मुख्यमंत्री पदासाठी, बीजेपीकडे कॅन्डिडेट नव्हता. आता ते सारखं म्हणतात की आम्ही सामूहिक नेतृत्व, आमच्याकडे कुठलाही कार्यकर्ता बनू शकतो, त्या सगळ्या बाळफळ गोष्टी असतात. कारण तिथे लीडिंग फ्रॉम द फ्रंट पाहिजे. बंगालच्या राजकारणात तुम्हाला कुणीतरी असा माणूस पाहिजे जो तिथे 5 वर्ष संघर्ष करेल. फक्त निवडणुकीसाठी संघर्ष नाही, कारण कैलास विजयवर्गीय होते तिथे पण ट्विट शिवाय जास्त काही नव्हतं. फक्त ज्या वेळेला जितकी मेहनत नरेंद्र मोदींनी केली तितकी मेहनत अमित शहानी केली. तब्येत ठीक नसताना ते काबिल तारीफ आहे. त्याच्यात त्याला हॅट्स ऑफ त्यांच्या त्या मेहनतीला. परंतु त्यांचा ग्राफ जबरदस्त वाढलेला असून सुद्धा दीदींना सीटवरनं हटवण्यासाठी तो पूर्ण राहील याची मला शंका आहे. त्यामुळे मला वाटतं दीदी तिथे बाकायदा येतील. काँग्रेस नेस्तनाबूत, लेफ्ट नेस्तनाबूत. काँग्रेस आणि लेफ्टची जी जागा होती विरोधकांची ती जागा बीजेपीने घेतलेली आहे आणि पुढच्या विधानसभेच्या वेळेला बहुतेक चित्र वेगळं असू शकतं. पण ही तरी विधानसभा मला ममताच्या खात्यात जाताना दिसते. बरोबर. केशव उपाध्येजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला. अतुलजी लोंढे यांनी प्रतिक्रिया त्या ठिकाणी देणं जे ते टाळलं, मात्र काँग्रेस त्या ठिकाणी नेस्तनाबूत होऊन त्यांची देखील जागा जी आहे भाजप घेताना दिसून येईल. कारण भाजपनं या ठिकाणी दिलेली टक्कर किंवा त्या ठिकाणी झालेल्या रॅली या अवघ्या देशानं त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. बरं, आपण विकासाच्या बद्दल बोलत आहोत, मात्र विकास तृणमूल काँग्रेसनं त्या ठिकाणी केला नाही का? किंवा यापूर्वी ज्या ठिकाणी डाव्यांची त्या ठिकाणी असलेली सत्ता जी आहे ती उलथवून पुन्हा एकदा तृणमूल त्या ठिकाणी सत्तेत आलेलं होतं. यावेळेला निश्चितच कडवं आव्हान जे आहे ते मोदींच्या रूपातून किंवा त्या ठिकाणी असलेलं, जसं आता अशोक वानखेडेजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की फक्त निवडणुका लढण्यापुरती नव्हे तर पुढचं 5 वर्ष त्या ठिकाणी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि विकास करण्यासाठी कुठला चेहरा केशवजी भाजपकडे त्या ठिकाणी आहे जेणेकरून आपल्याला वाटतं की घवघवीत यश मिळेल आणि सत्ता त्या ठिकाणी भाजपच प्राप्त करेल? केशवजी, मत एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टीकडे अशी अवस्था नाही की मायावतींकडे ज्यावेळी विषय असतो ते मायावतीच्या मुख्यमंत्रीपद कोण, मायावतीच. तृणमूलमध्ये ममता मुख्यमंत्री कोण होणार, ममताच होणार. इकडे काँग्रेसमध्ये राहुल गांधी, इकडे महाराष्ट्रामध्ये वडिलांना वचन दिलंय ते पूर्ण करायचं म्हणजे कोण करणार, तर उद्धव ठाकरे. अशा पद्धतीची प्रायव्हेट पार्टी भारतीय जनता पार्टी, प्रायव्हेट पार्टी ज्या पद्धतीचं स्वरूप असतं तसं भारतीय जनता पार्टीचं नाही. भारतीय जनता पार्टीकडे अनेक उत्तम नेत्यांचा संच हा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न कधी पडत नाही की कोणाला मुख्यमंत्री, त्यामुळे अधिक चांगले नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे आहे. एकूण सर्व गोष्टींचा विचार करून त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी करतं. हे आपण आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये बघितलंय. हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मला अतुलजींचं खरंच कौतुक वाटतं की म्हणजे अख्ख्या सगळ्या या 5 राज्यांमधल्या निवडणुकीचा सगळ्यात एक महत्त्वाचा फॅक्टर कुठे आहे तर तो एक डाव्यांचा काही विषय सोडला तर म्हणजे केरळमधला काही प्रकार हे सोडला तर काँग्रेसचा अख्ख्याचे दिसतंय कुठे. काँग्रेस आसाममध्ये हरते, पश्चिम बंगालमध्ये जे काँग्रेस मोठा तिथे हे होता तिथं काही नामोनिशाण काँग्रेस नाहीये. तामिळनाडूमध्ये काँग्रेस कुठे दिसत नाहीये. त्यामुळे एक केरळच्या आसपास केरळ आणि पुंडुचेरीचा काही थोडा छोटा भाग सोडला तर काँग्रेस जवळपास पूर्णपणे नेस्तनाबूत आपल्या इकडे होताना दिसतीये. प्रदेशामागून प्रदेश काँग्रेस संपत चाललंय. याची खंत कधीतरी काँग्रेस करणार आहे का जे आहे बघा आम्ही आमचं मोठा अमुक चाललंय असं काहीतरी सांगत बसणार आहे. याचा विचार मला वाटतं अधिक केला पाहिजे. राहता राहिला प्रश्न अनेक मुद्द्यांवरती म्हणजे मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणुकी लढवली. मोदीजींनी जो विकास आणि एकूण नॅरेटिव्ह चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून या तथाकथित विचारवंत पत्रकारांकडून हा होत होता. मला असं वाटतं जनता त्याला उत्तर देईल. जे खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला
तेच खोटं नॅरेटिव्ह या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्ध्वस्त करण्याचं काम ही जनता करणार आहे. त्यामुळे काँग्रेसने खरं तर चिंता केली पाहिजे. आपण संपतोय त्याची कारणं काय ही चिंता अधिक ती केली पाहिजे. भारतीय जनता पार्टी यशा विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही करतोय ते काम लोकांपर्यंत जात आहे, त्या मुद्द्यावरती जनता आम्हाला निवडून देते. हे 2 तारखेला पुन्हा चर्चा करताना आपण पुन्हा बोलू. बरं, अशोक वानखेडेजी मी आपल्याकडे येतो यावेळेला, की नॅरेटिव्ह ज्या प्रकारचं रचलं जातं असं त्यांचं म्हणणं. अतुलजी मी आपल्याकडे येणारच आहे. मात्र अशोक वानखेडेजी, विकासाच्या मुद्द्यावरती 5ही ठिकाणच्या या सभा झाल्या का? संपूर्ण ठिकाणी ज्या प्रकारे निवडणुका लढवण्यासाठीचं मेहनत प्रत्येक पक्षाला घ्यावी लागलेली आहे, त्या ठिकाणी खरोखर विकासाच्याच मुद्द्यावरती जे आहे ते या ठिकाणी निवडणुकांचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी होताना दिसला का अशोकजी? 2 गोष्टी. जेव्हा जय श्रीरामचे नारे लागतात तिथं विकास काहीही नसतं. जेव्हा हिंदू मुस्लिम तुष्टीकरण असतं तेव्हा तिथे विकास काहीही नसतं. तेव्हा दीदी जेव्हा आपण मिमिक्री करायला लागतो तिथे विकासच्या कोणी गोष्टी करत नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक राज्याचं नेचर वेगळं असतं. जे मध्य प्रदेशमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या गुजरातमध्ये, ज्या बंगालमध्ये इलेक्शन झाले हे सगळे एका बॅरोमीटरनी होत नाही. महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढून सुद्धा शेवटी बीजेपी सत्तेत, म्हणजे बीजेपी आणि शिवसेना एकत्र लढून सुद्धा सत्ता येऊ शकली नाही. किंवा गोव्यामध्ये मात्र 3-4 सीट असताना सुद्धा सरकार बीजेपीने बनवली. त्यामुळे आपल्याकडे सरकार बनवणे, जिंकून येणे हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. मी परसेप्शन बद्दल बोललो. परसेप्शन ते म्हणतात की खोटं परसेप्शन सांगितलं गेलं. मग खोटं परसेप्शन सगळीकडे सांगितलं जातं. उद्या जर तिथे ममता बॅनर्जी आली तर मग आपण असं म्हणायचं की बीजेपीने खोटं परसेप्शन दिलं, लोकांनी ते नाकारलं. प्रश्न तो नाहीये. प्रश्न आहे लोकल लिडरशिप. प्रश्न आहे दुसऱ्या पार्टीतनं आलेली लोक किती तुमच्याकडे येतात आणि त्या लोकांवर लोक किती विश्वास ठेवतात. येतो केशवजी. दुसरी गोष्ट, बंगाल कल्चर आणि बंगाल अस्मितेसाठी लढणारा राज्य आहे. बंगालचं राजकारण बिहारच्या राजकारणासोबत तुम्ही घेऊ शकत नाही. काऊ बेल्टचं राजकारण वेगळं, महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आणि गुजरातचं राजकारण वेगळं. गुजरातमध्ये अस्मिता आहे, गुजराती अस्मिता आहे, त्यामुळे नेहमी नरेंद्र मोदीच्या पाठीमागे लोक उभे असतात की हमारा गुजरात. तसं बंगालमध्ये आमचं बंगाल आणि आमची दीदी म्हणून पाठीमागे उभे असतात. दुसरी गोष्ट, मागच्या कित्येक इलेक्शन मध्ये जर तुम्ही महिलांचं मतदान पाहिलं तर त्याचा एक पॅटर्न आहे वेगळं वोटिंग करण्याचं. आज उत्तर प्रदेशमध्ये जर योगींना घवघवीत यश मिळालं, त्याच्या पाठीमागं पूर्ण मुस्लिम समाजाच्या महिला ट्रिपल तलाकमुळे आणि हिंदू समाजाच्या सुद्धा महिलांनी आउटराईट जाऊन वोट केलं, कारण त्यांना वाटलं की महिलांसाठी किती चांगले घेतात. महिलांसाठी केलेली कामं बिहारमध्ये नितीश कुमारला वाचवली, पुन्हा सत्तेत आणलं. त्यामुळे एक महिलाचा एन ब्लॉक आणि महिलांसाठी बऱ्याचशा चांगल्या योजना ममतांनी राबवल्या. काही योजना, आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला सगळ्या बीजेपीच्या पण योजना दिसतात, काँग्रेसच्या पण योजना दिसतात, सगळ्यांच्याच योजना दिसतात. ज्या चांगल्या राबवल्या जातात त्याला आपण नेहमी सलाम करतो, सॅल्यूट करतो. आणि त्या योजना ज्या महिलांसाठी राबवल्या गेल्या आहेत त्याचं कुठेतरी पुन्हा फळ मिळतं. दुसरी गोष्ट, ज्या आदिवासींसाठी, कारण तिने पाहिलं की उत्तरी बंगालमध्ये, कारण बंगाल जरी आपण कितीतरी भागात, बेसिकली बंगाल उत्तर आणि दक्षिण या 2 स्टेट डिव्हिजन्स आहेत. जर उत्तरी बंगालमध्ये आदिवासी आहेत, उत्तरी बंगालमध्ये शेड्यूल कास्ट, ओबीसी आणि मुसलमानी जास्त आहेत. त्यामुळे तिथे ओबीसी आणि शेड्यूल कास्ट किंवा आदिवासींनी मागच्या वेळेला भरभरून मत दिलं बीजेपीला, कारण नॉर्थ बंगालमध्येच बीजेपीला सर्वात जास्त वोटिंग मिळालं. ते यावेळेला तिला पण कळलं, असं नाही की ती राजकारण जाणत नाही. त्यामुळे त्या हिशोबाने तिने वेगवेगळं प्लॅनिंग केलं. ती आपली प्लॅनिंग करत होती, बीजेपी आपलं प्लॅनिंग करत होती. जर विकासाचाच मुद्दा असला तर मग रामाचं नावच घेतलं जातं. जर विकासाचाच मुद्दा असला तर मग मुस्लिम तुष्टीकरण की यहाँ से यदि दीदी आ गई तो बांग्लादेश को चला जाएगा, या गोष्टी होत नाही. जर विकासाचाच मुद्दा असला तर मग सर्जिकल स्ट्राईक आपण बोलत नाही, कारण लोकांना विकास दिसतो. जे दिसतं त्याला सांगावं लागत नाही. सारखं नोटबंदीमुळे देशाचा किती फायदा झाला हे लोकांना दिसतं. बरोबर. अशोकजी आपले मुद्दे लक्षात आले, दिसतं. नक्कीच आपले मुद्दे लक्षात आलेले आहेत. अतुल लोंढेजी मी आपल्याकडे येतो. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग ज्यावेळेला तृणमूल काँग्रेस करत होतं, भाजप देखील स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करत होतं, कारण निवडणुका जिंकणं आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाला ती तयारी करावी लागत असतेच. केशवजींनी मगाशी जो मुद्दा उपस्थित केला की काँग्रेस होती कुठे, काँग्रेस स्ट्रॅटेजीमध्ये का मागं पडली, काँग्रेसचा नेमका अजेंडा त्या ठिकाणी होता तरी काय? अतुलजी. असा विशाल की ज्यांचं सकाळपासून संध्याकाळ झोपतपर्यंत काँग्रेसला शिवेशाप देण्यापर्यंत, म्हणजे जे लोक जिवंत नाही आहेत, हयात नाही आहेत, पहिल्या पंतप्रधानांमुळे ऑक्सिजन मिळतं हे माहित असूनही त्यांना शिव्या देण्यामध्ये पोचण्यामध्ये ज्यांचा दिवस जातो ते विचारतात काँग्रेस कुठे आहे. इथे स्पष्ट दिसते. ही लोक नमस्ते ट्रम्प पासून हावडी मोदी इकडे करत राहिले आणि इकडे कोरोना वाढत असताना कर्नाटक आणि मध्य प्रदेशचं सरकार पडण्यामध्ये बिझी होती. आज आपण निवडणुका, आज 8वा फेज संपला, कोणीतरी सरकार बनवणार,
कुणीतरी जोडतोड करणार, यांना संधी मिळाली तर खरेदी विक्री संघ आहे यांचा, जसं आपल्या इथं असतं ना कृषी खरेदी विक्री संघ, तसं यांच्याकडे आमदार खरेदी विक्री संघ आहे, तो चालवतील, तो भाग वेगळा आहे. आज संपलाय निवडणूक. आता जे काय ते 2 तारखेला काउंटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आता काही रोल नाहीये. ते इलेक्शन कमिशन करेल आणि ते कसं करतं सगळ्या देशाला माहिती आहे. आज प्रश्न हा आहे की आज लोक ज्या गोष्टीसाठी हे काय म्हणजे रोज तुम्हाला बातम्या येतात, आज लोकांना काय वाटत असेल विचार की आपण कोणत्या गोष्टी सोबत लढून राहिलेलो आहे आणि आपले नेते आता आम्ही जिंकू, आम्ही बनवू. अरे होणारच आहे ना ते. प्रश्न हा आहे की 2 तारखेनंतर आम्ही कसं बिहेव करणार आहे, आम्ही लोकांसमोर कसं जाणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मृत्यू आहे, असं नाही आहे की त्या कोरोनाला माहित नाही आहे. मुसलमान आहे का, चला बाबा सीए होऊन नाही राहिलं, मग चला आता आपण मुसलमानांना आपण एलिमिनेट करू. कोरोना इज ऍक्च्युअली लिटरली एलिमिनेटिंग हिंदूज मोर. मग असा नॅरेटिव्ह सेट करायचा का, तो आमचा धंदा नाही आहे. त्यामुळे आज आपण रिस्पॉन्सिबली बिहेव केलं पाहिजे. आपण आज लोकांसमोर जाताना लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला पाहिजे. आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे. आपण ते करण्यापेक्षा काँग्रेस कुठे गेली, अरे काँग्रेस इथेच आहे. तुम्हाला 70 वर्ष लोकांनी बळवून हे केलं, तेव्हा काँग्रेसने अपमान नाही केला या देशातल्या लोकशाहीचा, या देशातल्या संविधानाचा. बरोबर. या अटल बिहारी वाजपेयी असतील, या सगळ्या लोकांना काय कसे संबंध होते हे अटल बिहारी वाजपेयींनी बोलून दाखवलेलं आहे. 2014 नंतर विद्वेषावर, हेटवर, नफरत बोलते ना जिसको नफरत, पराकुटीचा द्वेष, त्याच्यावर राजकारण जर कोणी उभं करत असेल आणि आम्ही त्याच्यामध्ये सामील व्हावं असं जर कोणाची अपेक्षा असेल तर ते कधीही होणार नाही. बरं, तशा प्रकारचं राजकारण हे भाजपकडून केलं जातं असं आपला थेट रोख यावेळेला दिसतोय. अतुलजी, केशव उपाध्याय यांच्याकडे जाईल मी यावेळेला. केशवजी, प्राथमिकता तुमची लोक आहेत का, लोकांचा जीव प्राथमिकता आहे का? एक प्रश्न आहे माझा. प्राथमिकता अतुल, एक प्रश्न आहे. केशवजी मी आपल्याकडे येतोय, 1 मिनिट. अतुलला एक प्रश्न आहे माझा. आदर्श भाषण ही खूप चांगली करता येतात. अशोकजी, प्रत्यक्षात आज ही जी भावना त्यांची तळमळीची भावना, अरे दीदी कोरोनाने लोक मरतात. खरं आहे, अतुल लोंढे तुमच्या भावनाशी सहमत आहे. मी अतुल लोंढे तुमच्या भावनाशी सहमत आहे. अतुल लोंढे आता माझं पूर्ण होऊ द्या. टपोरीगिरी भावनाशी सहमत आहे. तुम्ही ज्या पक्षात सत्तेवर आहात त्या महाराष्ट्रातल्या सरकारला सांगण्यास धाडस तुमच्यात आहे का? महाराष्ट्रात आज कोर्टाने सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार सर्व आघाड्यांवरती फेल गेलं. हे महाराष्ट्रात सांगितलं. अतुल लोंढे काय, अरे ही कुठली मध्ये बोलायची पद्धत आहे? तुमच्या मुख्यमंत्र्यासाठी ही कुठली पद्धत आहे? फेल झालात ही मध्ये बोलायची पद्धत कुठली मला सांगा. मध्ये बोलताय, मी बोललोय का मध्ये? अतुल लोंढे मध्ये बडबड करू नका. आपण चर्चा आपल्याला पूर्ण करायची आहे. अतुलजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. विचारत नाही. केशवजी मी आपल्याकडे येतो. केशवजी, खरं तर एका बाजूला अशोक वानखेडेंनी काही मुद्दे उपस्थित केले, अतुल लोंढेजींनी देखील काही मुद्दे उपस्थित केले. मात्र ज्या प्रकारे प्रचार हा संपूर्ण देशभर आपण पाहिला की भाजपनं केला असेल, काँग्रेसनं केला असेल, इतर पक्षांनी केलेला असेल, सर्जिकल स्ट्राईक सारखी जी आहे ती आपल्याला मुवमेंट जोडावी लागली का? तृणमूल काँग्रेसचा एक एक शिपाई कशा प्रकारे तोडता येईल, त्या प्रकारे त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस कशा प्रकारे त्याला निश्चित करता येईल. निश्चित आहे, राजकारणात आणि प्रेमात सगळं काही जायज असतं. केशवजी, त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रचार झाले का? केशवजी मी आपल्याकडेच येतोय. केशवजी, आपल्यासाठीचा प्रश्न आहे, बोला. केशवजी आपण बोला. केशवजी, आपली संधी आहे, बोला. मुळात असं आहे की अतुल लोंढे विनंती करतो, त्यांचं बोलणं मी मध्ये बोललो नाही. आता आपण कृपया शांत राहा, बोला. काय आपण चर्चेत संकेत काही पाळले पाहिजे. मुळात असं आहे की अतुल लोंढेने जी भावना व्यक्त केली, कसं मृत्यूचं कोरोना किती भयंकर आहे, मी सहमत आहे अतुल लोंढे तुमच्याशी. पण मग हे सगळं महाराष्ट्रात काल 1000 लोक मृत्युमुखी पडली, 985. अतुल लोंढे, महाराष्ट्रातल्या सरकारला हे सांगण्याचं, सुनावण्याचं धाडस तुमच्यात आहे का? कारण तुम्ही तुमच्या पाठिंब्यावर सरकार सुरू आहे. महाराष्ट्र सर्व आघाड्यावरती कोरोना काळात अपयश ठरलंय असं आज हायकोर्टाने म्हटलं. हे तुमच्या लक्षात आहे का? त्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यात आपल्याकडे येईल. केशवजींचं पूर्ण हे कोर्टाने म्हटलं. हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं ते पूर्णपणे अपयशी ठरलं. रोज जनता त्रस्त आहे तुमच्या नाकर्त्या सरकारच्या धोरणामुळे. याला हे सुनावण्याचं धाडस, जे आज तुम्ही इथे प्रवचन देताय, जे बौद्धिक ज्ञान तुम्ही इथे वाटताय, ते थोडंसं धाडस तुमचं महाराष्ट्रात सरकार द्यायचं धाडस आहे का तुमचं? तिथे मग बोलणार नाही, तिथे गप्प बसणार का? तर सरकारची पण चालवायचंय, पण इथे टीव्हीवरून भाषण करणार. हे भोंगीपणा बंद करा पहिल्यांदा. दुसरं असं की तुम्ही निवडणुकीत प्रचार केला नाही, तर पंढरपूरच्या आजत नाना पोटाला गेले तर कशाला प्रचाराला? मग
म्हणजे आपण म्हणायचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्या ती जी म्हणे ना असं तुमचं चाललंय. नाना पटोले तिकडे प्रचार करत होते, राष्ट्रवादी तिकडे प्रचार करत होते पंढरपूरमध्ये, त्यावेळी कुठे येईल ही भाषा? आपण कसं लोकांचं बघितलं पाहिजे, इलेक्शनकडे दुर्लक्ष. आता तुम्हाला लोक स्वीकारत नाहीत, तुम्हाला लोक विचारत नाहीत आणि म्हणून तुम्ही लोकांकडे जात नाही, हे वास्तव आहे. म्हणून राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये गेले नाहीत, एकही सभा त्यांनी केली नाही, कारण सभा करायला माणसं काही समोर यावी लागतात, ती नाहीयेत. ते बिहारमध्ये गेले नाहीत, हे आपण बघितलं. आता हे लपवण्यासाठी नाही आम्ही जातच नाही, लोक महत्वाची, असा मुलामा देण्याचा प्रयत्न कृपया अतुल लोंढे करू नका. वास्तव स्वीकारा. काँग्रेस मुळामध्ये तुम्हाला खरंच तुमची भावना आहे ना महाराष्ट्रात कोरोना गंभीर आहे, हे राज्य सरकारला सुरू धाडस तुमचं आहे का? फक्त तिथे कांगावा करत बसणं, केंद्र सरकारचा अन्याय करताय आणि तुम्ही काहीतरी काम ते करायची तयारी नाही आणि इतरांना मात्र टीका करू नका. बरं, इतरांवरती टीका करताय असं केशव उपाध्ये यांचं म्हणणं आहे. अतुलजी लोंढे यांच्याकडे मी जाणार आहेत. अशोक वानखेडेजी देखील या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मतसंग्राम 5 राज्यांचा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि त्याचबरोबर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर देखील या चर्चेमध्ये अगदी काही क्षणामध्ये आपल्यासोबत जे ते जोडले जाणार आहेत. अतुलजी लोंढे, मी आपल्याकडे येण्यापूर्वी अशोक वानखेडेजी यांच्याकडे जाईल. अशोक वानखेडेजी, ज्यावेळेला तुम्ही या निवडणुकांसंदर्भात काँग्रेसची भूमिका सांगत होता त्यावेळेला मात्र त्यांना हसू आवरत नव्हतं आणि त्यांना एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता आणि त्यानंतर अतुलजी, केशवजींनी आणि अशोकजींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं मी घेणार आहे. अशोकजी, बेसिकली काँग्रेस पार्टी केंद्रामध्ये म्हणजे संघटनच्या रूपाने इतकी ढिसळ झालेली आहे, ठिसूळ झालेली आहे की कोण कसं निवडणुका लढणार. म्हणजे डीएमके मध्ये तामिळनाडूमध्ये कोण पहिली एक टीम गेली, त्याच्याशी त्यांनी बोलायला मना केलं, मग दुसरी टीम पाठवण्यात गेली. इतकं असमंजस्य आहे. मी प्रवक्ता जो काँग्रेसचे आहे त्यांचं मी मानतो, कारण त्यांना बंगालमध्ये काही जागा नाही, आसाममध्ये ते वापस येताना दिसत नाही, केरळमध्ये अजूनही लेफ्ट जोर मारतो असे बरेचसे रिपोर्ट्स आहेत आणि डीएमकेच्या भरोश्यावर ते तिथे येतील. पॉंडिचेरी त्यांच्या हातात गेलेला आहे, त्यामुळे त्यांना यावेळेला बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळे ते कोविडवर बोलतील. पण उद्या जर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाली तर काय राहुल गांधी आणि सोनिया गांधी तिला अभिनंदन नाही करणार? आणि ज्यावेळेला अभिनंदन करेल त्यावेळेला मी प्रश्न विचारेल, अभिनंदन केल्यापेक्षा तुम्ही कोविडवर का नाही बोलले? प्रश्न तसा नसतो. देशात असंख्य गोष्टी चालू आहे, याचा अर्थ असा नाही की आता फक्त कोविड बद्दलच बोलायचं. जर उद्या चायनाच्या बॉर्डरवर काही झालं तर त्याच्यावरही काँग्रेस बोलेल, प्रतिक्रिया देईल. आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या निर्णयावर सुद्धा प्रतिक्रिया देईल काँग्रेस, असं नसतं. पण आपल्याला बोलायला काही नाही. मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांची गोष्टी समजू शकतो, कारण बोलणार काय? भारतीय जनता पार्टीचा एक आव असतो, तो त्याला वॉर क्राय म्हणतात. जसं आपण मराठीमध्ये जय शिवाजी जय भवानी म्हणून जुन्या काळी हमले व्हायचे, तसं इस बार 200 पार, इस बार 250 पार, इस बार 150 पार, हा त्यांचा वॉर क्राय असतो. आणि ते नाही होत तरी पण ते एका फार मोठ्या आकड्याजवळ पोहोचलेले असतात. आपण आता लेटेस्ट म्हणजे हैदराबादच्या निवडणुकीच्या वेळेला पाहिलं, त्याच्यानंतर आपण राजस्थानमध्ये पाहिलं, 200 पारच्या जागी ते 100च्या खाली राहिले. पण तो त्यांचा तो आव आहे, तो त्यांना अधिकार आहे करण्याचा, राजकीय दल आहेत ते. त्यामुळे रिझल्ट येऊपर्यंत बीजेपी हेच म्हणणार की आम्ही सत्तेत जाणार, आणि रिझल्ट आल्यानंतर बीजेपी याच्यावर बोलून देणार नाही की ममता सत्तेत आली. ते एवढंच सांगतील की आम्ही 2 वरून 100 वर आलो, आम्ही 2 वरून 100 वर आलो. बरं, हा ज्या त्या पक्षाचा हा स्ट्रॅटेजिक प्लॅन असतो आणि त्यानुसार ते पक्ष जे ते काम करत असतात. अशोकजी नक्की अतुलजींना देखील मला संधी द्यायची आहे. बरं अतुलजी, मला सांगा, भाजपला रोखण्यासाठी गुजरात निवडणुकांच्या वेळेला देखील राहुल गांधी प्रचंड प्रमाणामध्ये सक्रिय होते. अशोकजींनी ज्या प्रकारचं विश्लेषण केलं किंवा केशवजींनी ज्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले, मग राहुल जर भाजपच्या समोर गुजरातमध्ये उभे राहू शकतात, मग तशाच प्रकारचं कडवं आव्हान हे या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला का महत्त्वाचं वाटलं नाही? निश्चित आहे, कोरोनाच्या या संकट काळामध्ये कोरोनाच्या बाबतीमध्ये सर्वाधिक जे आहेत त्या चर्चा सुरू आहेत, त्यावरती तोडगे देखील सुरू आहेत. मात्र एका बाजूला राजकारण देखील या प्रत्येक पक्षासाठी तितकंच महत्त्वाचं असताना तितकं महत्त्व काँग्रेसनं मात्र या निवडणुकांना दिलं नाही का? अतुलजी, असा विशालजी, केशव त्याच्या पक्षाच्या नेत्याप्रमाणे वागतो ते ठीक आहे, त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण अशोकजी न ऐकता बोलले याचं मला मात्र आश्चर्य वाटलं, वैषम्यपणे. कसं? याचं कारण असं आहे की मी पहिलं काय बोललो की निवडणुका झाल्या, मतदान झालं,
मी आता त्याच्यातही गेलो नाही की नरेंद्र मोदींनी प्रचार बंद केल्यानंतर इलेक्शन कमिशन काढतं की आता कोणी सभा घेऊ शकणार नाही. नरेंद्र मोदींनी राहुल गांधींनी सभा बंद केल्यावर नाही केलं. आता राहिला प्रश्न आम्हाला जिंकता येत नाही, तर आम्ही मणिपूर पासून, मेघालय पासून, गोव्यापासून, कर्नाटक पासून, मध्य प्रदेश पासून, राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी आम्ही निवडणुका जिंकलेलो आहे. नाही जिंकलेलो आहे असं नाही आहे. तुमची प्राथमिकता काय, तुम्ही लोकांसमोर कसं जातात ते महत्वाचं आहे. निवडणुका दरवर्षी होणार आहे कुठे ना कुठे. म्हणजे आमची स्ट्रॅटेजी नाही, आमच्याजवळ संघटन नाही, कशाला बोलता आमच्याबद्दल एवढं, कशाला चर्चा करता आमच्याबद्दल, आमच्या बाबतीत एवढी. वी आर अ फोर्स. आणि कधी कधी प्रत्येक, जसा राष्ट्राच्या जीवनामध्ये कमी चढाव उतारचा काळ येतो, तसा एका पक्षाच्या, एका संघटनेच्या जीवनामध्ये पण चढाव उतार येत असतो. 10 वर्षाचा कालावधी काही एवढा मोठा कालावधी होत नाही की त्या पक्षाला तुम्ही आउटराईट हे करू शकाल. मग तुम्ही ह्याची चर्चा का नाही करत की राहुल गांधींनी 12 फरवरीपासून या देशाला प्रत्येक गोष्टीसाठी जे सजेशन दिलेले होते ते किती खरे निघाले आणि त्याचा खामियाजा या देशातली जनता भोगून राहिली. जर या देशामध्ये हा नॅरेटिव्ह चुकीचा असेल किंवा आपण लोकांच्या जीविताचा आता विचार केला पाहिजे, पहिले त्याच्या प्लॅनिंग संदर्भामध्ये आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज आपण चर्चा म्हणजे मृतदेह पडलेले आहे आणि आपण मी सत्ता स्थापन करणार की तू सत्ता स्थापन करणार अशी चर्चा जर आपण करू शकत असू आणि आपण त्या संदर्भामध्ये जर प्रश्न उपस्थित केला तर तो जर चुकीचा असेल तर हरकत नाही ना. मग ते अशोक वानखेडे म्हणू किंवा मग अजून नरेंद्र मोदी म्हणू, मला फरक पडत नाही. देशवासियांना जसं तुम्ही प्राधान्य देताय, नक्की नक्की हो, मी आपल्यालाच विचारतोय. अतुलजी ऐका ना, माझं म्हणणं आहे की देशवासियांना जशी आपण प्राथमिकता देतोय, कोरोनाला प्राथमिकता देतोय, तशाच प्रकारे काँग्रेसला या 5 राज्यांच्या निवडणुका ही प्राथमिकता काँग्रेससाठी नव्हती का? तुम्ही तेच करून राहिले विशाल. नाही अतुलजी, मी आपल्याला थेट प्रश्न विचारतो. आज निवडणूक संपली आहे, 2 मेला निकाल येणार आहे. आता निवडणुकीला प्राधान्य देत नाही असं म्हणणंच म्हणजे तुम्ही विचार करा मी त्याला आता काय म्हणू. माझं म्हणणं हे आहे की इलेक्शन कमिशनला जेव्हा छापलं हायकोर्टाने तेव्हा ते म्हणतात की तुम्ही 2 तारखेनंतर कुठले जल्लोष, कुठले रॅली, कुठले निघणार नाही. मग आम्ही हे काढणार आहे का, व्हर्च्युअल रॅली काढणार आहे का? जो कोणी ना कोणी जिंकेल, कोणी ना कोणी सत्तेत येईल, जाईल बाहेर. काय प्रश्न आहे एवढा मोठा? प्रश्न हा आहे की इथे लाशेचे खच पडलेले आहे. विशाल, मला बोलायचं, मशान घाटाच्या तिथे टिना छापून लपवण्याचा प्रयत्न नाही करताय महाराष्ट्रात कुणी. ते केलं असतं तर आम्ही बोललो असतो. महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर मिळेल का? ऑक्सिजन जुलै महिन्यापर्यंत 3ऱ्या वेव्हसाठी आपण प्रिपेअर्ड राहू, ह्या गोष्टी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग करून आलेलो आहे म्हणून नंबर जास्त येतात. आकडे लपवत नाही आहे. पण अतुलजी, आपण आकडे आणि त्या प्रश्नांसंदर्भात बोलताय. केशव उपाध्यायांना देखील यावरती बोलायचं. केशवजी ऐकून घ्या माझं, त्याला पूर्ण बोलू दिलं, मला बोलू द्या. बोला. आपण ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचे एक्सपोर्टर होतो, आता इम्पोर्टर झालो. आपल्या प्रधानमंत्र्यांची क्रेडिबिलिटी इतकी डाऊन झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर की आता कॅनडा आणि न्यूझीलंड यांनी पैसे रेड क्रॉसला दिले. आपला हा सुंदर पिचाई यांनी पैसे युनिसेफला दिले पण पीएम केअर्स मध्ये दिले नाही. ही जे ट्रस्ट डेफिसिट आहे आणि जे बाकी आंतरराष्ट्रीय पेपरमध्ये लिहून आलेलं आहे ना, त्याच्यानंतर जगामध्ये कुठे चालू आहे असे जल्लोष आणि कुठे अशा चर्चा चालू आहे मला दाखवून द्या. त्यामुळे लोकांची बाजू घेणं जर चुकीचं असेल ना तर घेऊ आम्ही. नाही, लोकांची बाजू घेण्यापासून कुणी रोखत नाहीये. केशव उपाध्यायजी, आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. केशवजी, अशोकजी मी आपल्याकडे येणार आहे आता. केशवजी कुठेतरी गांभीर्य. अतुलजी, आता माझं पूर्ण होऊ द्या. अतुलजी, असं आहे की मुळामध्ये काँग्रेस पक्ष ना कोरोना बाबतीत गांभीर्य दाखवतोय ना इलेक्शनच्या बाबतीत गांभीर्य दाखवतोय आणि इथे येऊन प्रवचन मात्र येऊन बड्या बात. मुळात असं आहे की मी म्हणजे किमान अतुल लोंढेने, आता माझं ऐकून घ्या, आता माझं पूर्ण होऊ द्या, मध्ये मी बोललो नाहीये. केशवजी, अतुल जेवढे अस्वस्थ रेस्टलेस का होत आहे मला माहितीये, काँग्रेसकडे बोलण्याचं काही नाहीये. आता ऐकून घ्या जरा शांतपणे. बोलत असताना अहो, रेस्टलेस होऊ नका, एवढं चिडू नका, तुमचा स्वभाव किती लाशाच्या ढेर लावल्या देशामध्ये. अहो, मला थांबा जरा. महाराष्ट्राची काय वाट लागली, आपल्या पायाखाली काय जळतंय, आता माझं पूर्ण होऊ द्या. ही कुठली ही पद्धत आहे का? कुठली पद्धत ही मध्ये दुसऱ्यामध्ये करायची? अहो, ही काँग्रेस पक्षाची बैठक नाही बडबड करायला. सगळं ही काय काँग्रेस पक्षाची बैठक आहे बडबड करायला? कुणी उठून बडबड करताय? ही काँग्रेस पक्षाची बैठक आहे का? अतुल लोंढे, अरे काय चाललंय? नियम पाळा. लोकांच्या लाशेवर चॅनलवरती आहात, नियम पाळा, संकेत पाळा. काँग्रेस पक्षाची पारावरची बैठक नाही. बडबड करताय. ही बैठक अशी पद्धत नसते इथे. जरा शांत राहा. तुमच्याकडे मुद्दे नाहीत मांडायला, माहितीये मला. मी मुद्द्यावर बोलतोय. ऐकून घ्या जरा शांतपणे. दुसऱ्याचं ऐकून घ्या. लोकांच्या बाजूने उभा आहे, माझ्याकडे तुम्ही ओढून आले बघा. काय चाललंय हे? केशवजी, शिस्त काही नियम काय? केशवजी, आपलीच संधी आहे म्हणून मी आपल्याला बोलण्यासाठी विनंती करतोय यावेळेला की ज्या प्रकारे आपण म्हणतो की मुद्दे त्या ठिकाणी नाहीये. नक्कीच अतुलजी, केशवजींचं पूर्ण होऊ द्या. केशवजी, माझं पूर्ण होऊ द्या. मुळामध्ये असं आहे की अतुल लोंढे आपल्या नेत्यांची पत्र तरी वाचतात की नाही हे मला माहित नाही. काल बाळासाहेब थोरातांचं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना
की त्यांचं पहिलं वाक्य काय पत्रातलं, मी ज्यावेळी जिल्हानिहाय प्रवास केला, तालुकानिहाय प्रवास केला, त्यावेळी मला असं आढळलं की मला जिल्ह्यामध्ये काही सोयी नाहीये. म्हणजे ज्यावेळी म्हणजे अजूनपर्यंत थोरात आणि मग त्यांनी जंत्री दिली आहे कसं जिल्ह्यामध्ये सोयी नाही. यांचे दुसऱ्या विदर्भातले अतुल लोंढेंच्या जवळचे असणारे आमदार म्हणजे याच्यातले ते दुसरे देशमुख ते म्हणतात की इथे आर्थिक आणीबाणीला पूर्णपणे राज्य फेर गेलंय. आता काँग्रेसचे आमदार, काँग्रेसचे मंत्री महाराष्ट्रातल्या कोरोनाबद्दल इतकं वाईट बोलतायत. अतुल लोंढे त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला गांभीर्य असतं ना तर महाराष्ट्रातल्या चित्राबद्दल, महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल कधीतरी आपण बोलला सांगितल्या असतात सूचना, त्या तुम्ही कधी सांगणार नाही. आणि मात्र दुसरीकडे काय प्रवचन मात्र भल्या भल्या गप्पा काय, आम्हाला निवडणुकीत आम्हाला कोरोना महत्वाचा आहे. अरे कोरोनासाठी काय करताय तुम्ही, कुठल्या गोष्टी करताय? महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे टेंडर का निघाले सांगा जाहीरपणे. अतुल लोंढे जे टेंडर निघालं होतं ते का पूर्ण झालं नाही सांगा. ऑक्सिजनची व्यवस्था का केली गेली त्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये? गेल्या नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह मध्ये वाक्य आहे की दुसरी लाट येणार आहे मार्च एप्रिल मध्ये. मग गेल्या 5 महिन्यामध्ये का केलं गेलं? कोविड सेंटर डिसमेंटल का केली गेली? ही याची उत्तरं द्या. नुसतं आपलं उठसूट काय केंद्रावरती कांगावर करत बसायचं हे सोडून द्या. आपल्या पायाखाली काय जळतंय याचं काहीतरी कधीतरी बोला, त्याच्याबद्दल बोला. अहो तुमच्या पायाखाली जळतंय नाही तेव्हा ते घर जळतंय ना, ही यांची भावना. अहो आपल्या पायाखाली, आपल्या घराखाली काय लागलंय, काय पडलंय याचं कधीतरी अतुल लोंढे त्याच्याबद्दल बोलाव. युपीचं काय होईल, एमपीचं काय होईल तिथलं काँग्रेस बघून घेतील. म्हणजे काँग्रेस तिथं असेल अस्तित्वात तर इथं महाराष्ट्रामधला मराठी माणूस आज त्रस्त आहे, बेजार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही एक शब्द काढायला तयार नाही. कसले संवेदनशील भावना व्यक्त करताय तुम्ही? तुम्ही खरंच असतात ना उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले असते. एक प्रश्न विचारला का अपयशाबद्दल? आणि इथे मात्र काय गप्पा मारायच्या? निवडणुकीमध्ये तुम्हाला विचारत नाहीत कुणी, कुठे दिसत नाही काँग्रेस म्हणून तुम्ही तिकडे जात नाही. आणि इकडे तुम्हाला काही करायचं नाही, सत्तेत नुसतं बसून राहायचंय म्हणून इकडे काही बोलत नाही. त्यामुळे पण मला वाटतं बंद करा. केशवजी, योग्य ती संधी मिळालेली. आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अतुल लोंढेजी त्याला उत्तर देऊ इच्छितात यावेळेला. अतुलजी, मात्र निवडणुका असताना एका बाजूला देशातली परिस्थिती असताना आपल्याला मान्य आहे की पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे देखील रोख जो होता तो गेलेला होता. राज्य सरकारनं काय केलं, केंद्र सरकारनं काय केलं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे न्यायालयांनी देखील विचारून झालेले आहेत. मात्र ज्यावेळेला निवडणुका होत आहेत त्यावेळेला या निवडणुका लढणं हे त्या प्रत्येक पक्षाचं लक्ष असतं. तर दुसरीकडे निवडणुका जिंकून आल्यानंतर मात्र नागरिकांसाठी आपण काय करतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असतं. अतुलजी, असं आहे की महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या पदवीधरच्या आणि शिक्षक मतदारसंघाच्या. पदवीधर मध्ये नागपूरमध्ये यांना झोपवलेलं आम्ही, नागपूरमध्ये विधानसभेत झोपवलेलं यांना आम्ही. आणि पदवीधर मध्ये जी निवडणूक ज्यांच्या वडिलांपासून गंगाधरराव फडणवीस पासून त्याच्या पहिल्यापासून 55 वर्ष जिंकत होते, नागपूरमध्ये पटाकणी दिली आम्ही, हरवलं यांना. सबस्टॅन्शियल मार्जिनने हरवलं, पूर्ण महाराष्ट्रात हरले. अतुलजी, 5 राज्यांमध्ये हरवण्याची संधी होती. ऐका ना विशालजी, तुम्ही असं आहे, तुम्हाला जर बीजेपीची बाजू घेऊन बोलायचं तर बोला. अतुलजी, मी कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाहीये, मात्र हीच संधी 5 राज्यांमध्ये देखील आपल्याकडे होती. ऐका विशालजी, मी निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीबाबत बोललो आजच्या. एवढे रेसलेस का, मुद्देहीन का? ऐकून घ्या. बोला अतुलजी. दुसरी गोष्ट, ते चापलुसी करणारे देशाचे आरोग्य मंत्री आहे ना डॉक्टर हर्षवर्धन, त्यांनी 7 मार्चला सांगितलं होतं की कोरोना इज गॉन. देशाचे प्रधानमंत्री डावोसला गेले होते, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला. तिथे त्यांनी सांगितलं की लोग हमारे ऊपर शंकाएं उपस्थित करते थे, हमने कोरोना को हरा दिया. त्याच्यानंतर यांचे ते कोण आध्यात्मिक आघाडी आहे, कोण तो त्या माणसाला कोणी ओळखत नाही. त्यानंतर हे चंद्रकांत दादा आतापर्यंत लॉकडाऊनच्या विरोधामध्ये हे बसमध्ये बसून काय तमाशे करत होते हे सगळ्यात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. लॉकडाऊन लावला नाही पाहिजे मरू द्या लोकांना, पण आमचं राजकारण टिकलं पाहिजे, हा धंदा यांनी केला. हा धंदा केंद्रातून झाला. आणि यांनी देशाला गरज असताना 6.5 करोड इंजेक्शन वॅक्सिन ज्या आहे त्या एक्सपोर्ट केल्या. हे सांगतात टेंडर दिले आम्ही. 2 कंपन्या काय सांगतात, 30 मे पर्यंत रोजचे फक्त 500 देऊ आम्ही, रोजचे फक्त 500 देऊ. आम्ही फ्री देण्याचं वचन दिलं महाविकास आघाडीनी आणि सांगितलं केंद्राला परमिशन मागितली, अजून अद्यापपर्यंत परमिशन आली नाही की आम्हाला जगभरामध्ये कॉम्पिटिशन करू द्या, आम्ही आमच्या पैशाने वॅक्सिन देऊ आणि लोकांना देऊ. पैसे त्यासाठी ठेवलेले आहे, पण अजूनपर्यंत केंद्राने परमिशन दिलेली नाही. रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये सातत्याने यांच्याकडे आम्ही दिलं नाही तर तुम्ही आम्हाला विकत घेण्याची परमिशन द्या. आज महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी टोपेंनी सांगितलं आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा अजून पण आला नाही आहे, भेदभाव करत आहे. तिसरी गोष्ट, ऑक्सिजन, हे जे दात काढून राहिले ना, यांनी ऑक्सिजन एक्सपोर्ट केला. यांनी काय केलं तर ट्रेन आणली, कुठून आणली
36 तासात येणारी ट्रेन यांनी 60 तासामध्ये यांनी फिरवून का तर यांना ग्रीन कॉरिडॉर करता आला नाही. तिसरी गोष्ट, ऑक्सिजन या देशामध्ये नेहरू जिमनीच्या स्टील प्लांट उभे केलं ना, त्यांना ऑक्सिजन उपलब्ध आहे. पण यांनी जे आपण एलपीजी एक्सपोर्ट करतो, एलपीजी आपण ज्या एलपीजी सगळं दळणवळण करतो त्या एलपीजीला बाजूला ठेवलं आणि कशा पद्धतीने हे सगळे बादशाह बेखबर आहे आणि देशाला आज एवढं आणलं. आज हे महाराष्ट्राकडे बोट दाखवतात, पण महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. मी लोक सांगतो की आम्ही पहिले बाहेर निघू हा महाराष्ट्र कोरोनातनं, कारण की आपण चांगलं टेस्टिंग करतोय, ट्रेसिंग करतोय, ट्रीटमेंट करतोय. आपण फास्टेस्ट वॅक्सिनेशन करणारं राज्य झालो. आपण 6 लाखापर्यंत पोहोचतोय. 10 लाखाची आपण पर डे आपण वॅक्सिनेशन करण्याची तयारी ठेवलेली आहे. नक्कीच केशवजी येणार आहे मी आपल्याकडे देखील. मात्र अतुलजी नक्की, मात्र यावरून एक गोष्ट मला विचारावीशी वाटते की आजचा मुद्दा शेवटला मुद्दा मला बोलायचं आहे. एका गावामध्ये 4-5 चोर लोक आहे ना, धान्यासाठी एखाद्या घरात चोरी करतात आणि मग ती काय बाहेर पकडला जातो लोकांनी पकडल्यानंतर सांगतात की आम्ही ते अन्नधान्य विकणार होतो, लोकांनाच वाटणार होतो दुष्काळामध्ये. असंच त्या रेमडेसिवीरचं झालं रात्री. ते रेमडेसिवीर जर दमन मधून येत होतं तर डायरेक्ट महाराष्ट्र सरकारशी कॉन्टॅक्ट करून प्रॉपर बिल्टी घेऊन का नाही आलं? यांनाच काय पकडल्या गेल्यानंतर हे का पोहोचले जिथे? डायरेक्ट गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जर होत असताना मग हा प्रॉब्लेम का? बर अतुलजी आपला हा शेवटचा मुद्दा देखील पूर्ण झालेला आहे. नक्कीच. मात्र आज जे आहे 5 राज्यांचं असलेलं मतसंग्राम, त्यावरून आपण पुन्हा एकदा कोरोना, रेमडेसिवीर, त्याचबरोबर राज्यातील देशातली असलेली कोरोना संदर्भातली परिस्थिती, याच चर्चेकडे आपण पुन्हा वळतोय. मात्र राज्यात येत्या काळात आपण बघतोय की देशामध्ये 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल जरी 2 तारखेला येणार असते तरी देखील त्याचा एक्झिट पोल आल्यानंतर देखील आजही 2 महत्त्वाचे पक्ष म्हणजे एका बाजूला भाजप असेल, काँग्रेस असेल, पुन्हा एकदा देशातल्या असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीवरती आज बोलतंय. मात्र त्या काळामध्ये विकास असेल, त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती असेल, या संदर्भातले मुद्दे घेऊन त्या ठिकाणच्या निवडणुका का लढण्यात आल्या नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या सर्व मान्यवरांकडे जाऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मतसंग्राम 5 राज्यांचा या संदर्भामध्ये चर्चा करत असताना देशामधली सध्याची असलेली परिस्थिती, विविध राज्यांमध्ये प्रत्येक पक्षाचं असलेलं अस्तित्व आणि त्यानंतर सुरू झालेला रणसंग्राम, त्यावरती सुरू असलेली चर्चा आपण या क्षणाला पाहतोय. मात्र तामिळनाडूच्या बाबतीत जर आपण विचार केला तर AIADMKला DMKचा धोबी पछाड या ठिकाणी मिळताना दिसू शकतो. तामिळनाडूत सत्ता परिवर्तन जे आहे ते निश्चित होऊ शकतं का, यावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये वाघीण ठरलेल्या ममता बॅनर्जी यावेळेला धोबी पछाड देतात का? आसाम विधानसभा निवडणुकीत NDA आणि UPA मध्ये देखील काटेकी टक्कर त्या ठिकाणी असल्याचा एक्झिट पोलनं जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे. याच संदर्भातही आपण चर्चा करणार आहोतच. मात्र तत्पूर्वी या चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये देखील जोडले गेलेले आहेत. अशोक वानखेडे जी मी आपल्याकडे येतो. ज्या प्रकारे आपण पाहिलं की चर्चेला सुरुवात झालेली ती एक्झिट पोल संदर्भातली, मात्र प्रत्येक राज्यातली उणीधुणी असतील, देशातली उणीधुणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. खरं तर या चर्चासत्रामध्ये 2 प्रमुख पक्षांचे नेते आणि प्रवक्ते आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत. एका बाजूला केंद्र सरकारमध्ये असलेलं भाजप आणि इकडे राज्य सरकारमध्ये असलेलं काँग्रेस. आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं आज कार्य करण्याची गरज होती केंद्रामध्ये. त्या संदर्भामध्ये सोनियाजी गांधी असतील, राहुल गांधी असतील, हे सातत्यानं कोविड संदर्भातली सिच्युएशन आणि त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका टिप्पणी करतायत. देशातली परिस्थिती देखील मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत. प्रत्येक पक्षाचा खरं तर तो अधिकार आहे. मात्र एक्झिट पोलच्या निकालानंतर येणारं चित्र हे बदलताना दिसेल. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. अतुलजींनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की निवडणुकांमध्ये जिंकून कोण येणार, मात्र जिंकून आल्यानंतर येणारं चित्र हे विचित्र नसावं, याकडे देखील हे सगळे पक्ष जे ते लक्ष देताना दिसतील असं आपल्याला वाटतं का? कारण राज्यातली देशातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मात्र राज्यातल्या आणि देशातल्या राजकीय परिस्थितीवरती देखील आज चर्चा होणं अपेक्षित आहे. अशोकजी, नाही, चर्चा आपली एक्झिट पोलवरच होणार होती असं मलाही पण सांगण्यात आलं. आणि ही जर चर्चा एक्झिट पोलवरनं कोविडवर जात असेल तर त्याला सांभाळणं तुमचं काम होतं. निश्चितच आहे. आणि अशोकजी, त्यामुळेच मी पुन्हा एकदा चर्चा त्या गोष्टीकडे वळवून आणलेली आहे. अशोकजी, अतुल लोंढे कोणी MD रिसीव्हर आणलं, काय झालं, कसं झालं, ते आता इतिहास झाला, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्या गोष्टी रिपीट करून चालणार. माझा एकच प्रश्न होता, जर कोविडच्या बाबतीत काँग्रेसला एवढा मोठा पुळका आहे आणि त्यांना वाटतं की हे सगळे चॅनल्स, पत्रकार हे एक्झिट पोलवर का बोलतात, त्यांनी फक्त लाश जो गिर गई है और स्मशान याच्यावरच बोलायला हवं. तर मग जेव्हा अजित पवार मोठमोठे मेळावे पंढरपूरला घेत होते तेव्हा मग काँग्रेसने त्याच्यावर बहिष्कार का नाही टाकला? जेव्हा अशोक चव्हाण CBI ची इन्क्वायरी मागतात कशामध्ये,
कशाला सीबीआयची इन्क्वायरी पाहिजे? तुम्ही कोविडवरच बोला ना. मग कोविड सोडून कुठलाच विषय नाही बोलायचा. कारण या 5 राज्यांमध्ये त्यांचा स्टेक नाही आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही जरी बोलायला तर भारतातली फार मोठी पार्टी असली, आता जर तुम्ही उद्या तामिळनाडूच्या इलेक्शन मध्ये आणि केरळच्या रिझल्ट मध्ये बीजेपीला सांगितलं का तुम्ही हारले, तर ते बिचारे काय बोलणार स्पोक्सपर्सन? कारण तामिळनाडूमध्ये त्यांचा स्टेक नाहीये, केरळमध्ये त्यांचा स्टेक नाहीये, पण बंगालवर ते बोलतील. त्यामुळं जिथे स्टेक आहे, पॉलिटिकल पार्टी किती जरी मोठी असली तरी तिचा स्टेक कुठे आहे हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे त्यासाठी आता या 5 राज्यात काँग्रेसचा स्टेक केरळमध्ये आहे, काँग्रेसचा स्टेक आसाममध्ये, पॉंडिचेरीमध्ये ते वॉशआउट आहे, ते सगळ्यांना माहित होतं. सगळ्यांना म्हणजे हे अनरिटर्न एक होतं. त्यानंतर त्याच्यावर त्यांनी आता उद्या जर सपोज मी एक हायपोथेटिकल सवाल विचार, जर उद्या केरळमध्ये आणि आसाममध्ये काँग्रेस वापस आली तर काय काँग्रेसचा कुठलाही प्रवक्ता त्यावेळेला त्यांच्या विजयावर बोलणार नाही? त्यावेळेला आपण कोविडवरच बोलतील का? किंवा उद्या ममता जिंकली तर काय ममता जिंकली आणि बीजेपी कशी ममताच्या समोर टिकली नाही यावर काँग्रेसचे प्रवक्ते बोलणार नाहीत का? त्यामुळे ही आता प्रगल्भ जनता आहे महाराष्ट्राची. लोक विचारतात, लोकांना हे हवं की इलेक्शन मध्ये झालं काय शेवटी? ज्या इलेक्शनमुळे इतक्या रॅली, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळे त्या इलेक्शन कमिशनवर बिघडले, शेवटी त्या इलेक्शनचा रिझल्ट काय आहे हे सगळे विचारतील. त्यामुळे असं म्हणायचं नाही की आता कोविड चाललं असल्यामुळे आता इलेक्शनच्या बाबतीत बोलणंच पाप आहे, तसं नसतं. तुमचा स्टेक नाही म्हणून बोलत नाही. उद्या समाजवादी पार्टीला कोणी बोलावलं नाही. अखिलेश यादव काय बोलणार आहे बंगालच्या इलेक्शन मध्ये? अखिलेश यादव काय बोलणार आहे तामिळनाडूच्या इलेक्शन मध्ये? त्यांचा स्टेकच नाहीये. काँग्रेसचा नावापुरता स्टेक आहे आणि ही रिअलिटी आहे, ऍक्सेप्ट केली पाहिजे. प्रियंका गांधी काँग्रेसची धुवाधार एक अशी नेता आहे की तिला एक अपील आहे. बंगालमध्ये नव्हती, केरळमध्ये नाहीच्या बरोबर एक सॉर्टी घेऊन चालली. कारण कुठल्याही राजकारणाच्या राजकीय पार्टीमध्ये मी लोंढेंना मानतो की प्रत्येक पार्टीमध्ये एक आयुष्यात येतं, प्रसंग येतात. आता काँग्रेसचं जो संघटन आहे ते फारच खालच्या स्तरावर तिथे संघर्ष चाललेला आहे. तो जोपर्यंत संघर्ष मिटत नाही, जोपर्यंत काँग्रेस आपलं स्वतःचं नेतृत्व पार्टीमध्ये उभारून मुख्य रूपाने सदृढ होत नाही, तोपर्यंत हे सगळ्या इलेक्शन मध्ये काँग्रेसचे रोल असेच राहतात. बरं अशोकजी, फक्त बंगालमध्ये वापस ममताचं येणं, बीजेपीचा स्टेक वाढणं आणि केरळमध्ये लेफ्ट वापस जर आली तर हे येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बरंच याचे रिपल्केशन्स होतील असं मला वाटतं. बरोबर आहे. प्रत्येक पक्षानं प्रत्येक निवडणूक ही तितकीच सिरियसली घ्यायला हवी आहे, कारण त्यांचं भविष्य त्यावरून ठरत असतं. अतुलजी, मी आपल्याकडे येण्याआधी केशव उपाध्ये यांच्याकडे जाईल. केशवजी, जर काँग्रेस पक्षाला कोविड असेल, रेमडेसिवीर असेल, या सर्वच गोष्टी जर महत्त्वाच्या होत्या तर प्रत्येक ठिकाणी निवडणुका लढवल्याच नसत्या. कारण जर अशा प्रकारची परिस्थिती देशावरती आली आहे तर या निवडणुकांकडे त्यांनी पाहिलं देखील नसतं. बरं केशवजी, दुसरीकडे जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला की जर आपण सत्तेत असाल किंवा विरोधी पक्षात असाल तर देशाची नीव मजबूत करण्याचं, त्याचबरोबर देशावरती आलेलं हे जे कोरोनासारखं संकट आहे हे दूर ठेवण्यासाठी सत्तेत असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेला तितक्या प्रकारचं महत्त्व दिलं गेलं नाही का? 5 पैकी 2 राज्यांमध्ये भाजप जे आहे ते पुढे असणार आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. तर दुसरीकडे अस्तित्व प्रत्येक पक्षाला टिकवण्यासाठी त्या निवडणुका तितक्या सिरियस घ्याव्या लागतात. भाजप, मग ती छोटी निवडणूक असेल किंवा मोठी निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकीच्या बाबतीमध्ये तितकं सिरियस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तीच किंवा तशाच प्रकारचा जो पायंडा भाजपनं स्वतःच्या पक्षासाठी पाडलेला आहे तोच पायंडा यावेळेला देखील भाजपनं जपला आणि त्यामुळेच 2 राज्यांमध्ये जर यश मिळणार असेल तर त्याचं श्रेय नेमकं भाजपला त्यासाठीच जातं का? केशवजी, मुळामध्ये असं आहे की एकीकडे आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये निवडणुका हा अपरिहार्य भाग आहे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका न घेता नाही आम्ही निवडणुका लढवतच नाही अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय पक्ष करत असेल तर मग एक त्याचा लोकशाही विश्वास नाहीये किंवा मग त्याला हे माहिती की लोक आपल्याला स्वीकारणार नाहीये. या प्रकारची मानसिकता असली पाहिजे. यश अपयश जे असेल ते असेल, म्हणजे ह्याचं असं नाही की भारतीय जनता पार्टी गेल्या 6-7 वर्षात कुठल्या राज्यात हरली नाही असं नाहीये. दिल्लीमध्ये आमचा पराभव झाला, अन्य 1-2 ठिकाणी सुद्धा आमचा पराभव झाला. त्यावेळी सुद्धा आम्ही ही भूमिका, त्यावेळी टीव्हीवरती ही भूमिका मांडली की जे लोकांनी यश दिलंय, जे लोकांनी कौल दिलाय तो कौल आम्हाला मान्य आहे, त्या चुकांना आम्ही स्वीकारू. पण निवडणुका लोकांकडे जाणं आणि आमचा विचार, जो आमचा विचार आहे, जो विकासाचा विचार आहे, जो देशासाठी
आवश्यक जो विचार आहे तो विचार आम्ही लोकांपर्यंत नेत राहिलो, लोकांना सांगत राहिलो, विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवत राहिलो आणि यश अपयश ते स्वीकारत राहिलो. ही खरी कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका असली पाहिजे. आता राहताना कोरोना मगापासून काही गोष्टी एक दोन गोष्टी स्पष्ट करतो आणि पुन्हा राष्ट्रीय मुद्द्यावर येतो की राहुल गांधींनी ज्या बातमीच्या आधारे ऑक्सिजन एक्सपोर्ट केलं अशा एक ट्विट केलं होतं, ज्या बातमीचा आधार घेऊन राहुल गांधी ट्विट केलं होतं, ती बातमी प्रसारित करणाऱ्या एजन्सीनी ते ट्विट माफी मागत मागे घेतलं, ती बातमी माफी मागत मागे घेतली की आमची माहिती चुकीची होती. आता कदाचित काय म्हणजे राहुल लोंढे मार्गदर्शन अभ्यासू अशी माझ्या मनात त्यांचं प्रतिमा आहे, पण ही त्यांनी वाचलं नाही का त्यांनी प्रवक्त्याच्या भूमिकेच्या बाहेर ते आलेच नाहीत हे मला माहिती नाही, मला त्यात पडायचं. राहता राहिला 5 राज्यातल्या निवडणुकाचा प्रश्न. भारतीय जनता पार्टीने या सगळ्या विषयामध्ये गांभीर्याने निवडणूक लढवली, जी भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे. इव्हन पंढरपूरमध्ये मी 8 दिवस राहायला गेलो होतो, त्या ठिकाणी सर्व गोष्टी म्हणजे त्यातलं असं आहे की शक्य तेवढ्या गोष्टी त्यातलं पाळण्याचा प्रयत्न करून. आणि प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी फक्त का बरं बाकी कोणी ममता बॅनर्जी प्रचार करत नव्हत्या का, डावे प्रचार करत नव्हते का, पंढरपुरामध्ये काँग्रेसचे नाना पटोले प्रचाराला आले होते ना. म्हणजे इथं उदात्तपणे काय फार काय भाषणं करायची, कशाला कोरोना आहे, कशाला एवढं गंभीरतेने घ्यायचं, मात्र आपण तेच करायचं. मला असं वाटतं की निवडणुका आहेत, लोकशाहीचा उत्सव आहे, लोकांमध्ये गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर संकटामध्ये ज्या देशावर संकट होतं, नरेंद्र मोदीजी 2 उदाहरण फक्त इथं देतो आणि थांबतो. नरेंद्र मोदीजींनी कधी म्हणजे हे सांगितलं की याची बैठक आहे, कोरोनाची बैठक आहे, ती पहिल्यांदा प्रायोरिटी असेल. आणि त्याचवेळी ममताजींनी मात्र सांगितलं की कोरोनाची निवडणूक आहे, माझ्या कोरोनाच्या बैठकीला मला येता येणार नाही, हे ममताजींनी सांगितलं. हा 2 संस्कृतीतला फरक आहे. पण तो ठीक आहे, तो आज याचा मुद्दा नाही. 2 तारखेला पुन्हा जेव्हा आपण भेटू त्यावेळी पुन्हा हेच सांगतो की भारतीय जनता पार्टी जो कौल दिला आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही नक्की जिंकू. 3 जागा भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम बंगालमध्ये होत्या. जनता जो कौल देईल तो मान्य करण्यासाठी भाजप तर तयार आहे. बरं अतुलजी, राज्यातल्या निवडणुका महत्वाच्या. भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी भूमिका कायम आम्ही मांडत आलो आहे आणि त्याच्यामुळेच तर आम्ही हारलो तर ईव्हीएम हारलो तर आम्ही ईव्हीएम मुळे हारलो, जिंकलो तर बघा राहुल गांधींमुळे जिंकलो. अशी दुटप्पी ढोंगी भूमिका भारतीय जनता पार्टीने कधीच घेतलं नाही. आम्ही असं म्हणतो केशवजी नक्कीच वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला अतुलजींना देखील संधी द्यावी लागणार आहे. अतुलजी, मला सांगा, राज्यातल्या निवडणुका महत्वाच्या आणि इतर राज्यांमधल्या निवडणुका महत्वाच्या नाही असं का? कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना देखील आपण बघितलेलं आहे की पंढरपूर असेल, इतर ठिकाणच्या निवडणुकांना प्राधान्य दिलं जातं. मग तशाच प्रकारचं प्राधान्य 5 राज्यांच्या निवडणुकांना का नाही? कारण आपण आज त्याच अनुषंगाने ही चर्चा करतोय. एक्झिट पोलचे निकाल आलेले आहेत आणि त्यानंतर 2 तारखेला येणाऱ्या निकालांच्या वेळी देखील काँग्रेसला आपली बाजू जी ती मांडावीच लागणार आहे. अतुलजी, असा विषय की जेव्हा इगो मोठा होतो तेव्हा मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि प्रत्येक जण मी बोललो तेच योग्य आहे अशा बोलण्यामध्ये जातो, तेव्हा मग असे प्रश्न उपस्थित होतात. आता अशोकजींनी सांगितलं की काँग्रेसचे स्टेट्स जे आहे ते केरळमध्ये आहे आणि आसाममध्ये आहे. आता आम्हाला असं वाटतं की आम्ही केरळमध्ये जिंकत आहे आणि आसाममध्ये पण जिंकत आहे, आमचे कॅल्क्युलेशन आहे. मग आम्ही ते अलायन्सेस केले, आम्ही लढलो नाही निवडणुका, आम्ही लढलो नाही असं नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार व्हायला लागला तेव्हा जबाबदारीने राहुलजी बाजूला झाली. राहुलजींनी प्रत्येक वेळेस मास्क घातला. एक संदेश असतो नेत्याच्या याच्यातला, किती मोठ्या सभा झाल्या, ते केशवनी म्हटल्या आणि बीजेपीने म्हटलं काही फरक पडत नाही, दिसतात सभा त्या, पण त्या सभा घेणं त्यांना योग्य नाही वाटलं तेव्हा ते बाजूला झाले. कारण की लोकांचा जीव एका प्रायोरिटी, लोक राहिले तर निवडणूक राहतील ना, लोकांची आपण किती काळजी घेतो हे पण महत्वाचं आहे ना, तर ते बाजूला झाले. पण मोदींनी हट्टा चालू ठेवला, 500 वर आले. मग त्यांना लक्षात आलं की आता आपण घेऊ तर लोकांच्या नजरेत आपण निगेटिव्ह जाऊ. त्यांनी बंद केल्यावर निवडणूक आयोग ते हे करतं बंद. आता मला बाकीच्या गोष्टींमध्ये जायचं ना, आम्ही निवडणुका लढलो, पण आपण आता या संकटाच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने लोकांसमोर जातो हा तो प्रश्न होता महत्वाचा. निवडणुकांमध्ये हारणं जिंकणं येत असतं, त्याच्या अनुषंगाने अनालिसिस पण येत असतात. आज आपण वेगळं बोलतो, उद्या समजून घ्या बीजेपी 100च्या आतमध्ये राहिली तर मग प्रशांत किशोर जे आहे ते समोरून बोलतील, वेगवेगळे अनालिसिस येतील. मुद्दा तो नव्हताच, आपण चर्चा करणारच होतो, पण आपल्या चर्चेमध्ये प्रायोरिटी आपली काय आहे हे लोकांपुढे जाणं तेवढं गरजेचं होतं. हा मुद्दा होता. तर मी हे मांडू शकलो असतो ना, तर किती मी तुम्हाला हातावर मोजून दाखवले 9-10 स्टेट्स असे आहे की तिथे आम्ही जिंकलेलो आहे. प्रश्न तो नाही आहे ना, प्रश्न हा आहे विशाल की या सगळ्या गोष्टी आहेत समोर, या गोष्टी समोर नाही असं नाही आहे. आता मी सांगू शकलो असतो की बाळासाहेब थोरातांनी त्यांचा पूर्ण जेवढा परिवार आहे 5,000 कर्मचाऱ्यांचा, त्याच्यानंतर आमचे सगळे काँग्रेसचे आमदार त्यांनी पैसे दिले, त्यांनी पीएम केअर्सला नाही दिले, त्यांनी रिलीफ फंडात दिले, आम्ही पीएम केअर्सला दिले. महाराष्ट्रामध्ये गरज असताना जीएसटीचे 96,000 कोटी अजूनपर्यंत जीएसटी आणि बाकी सगळ्या फंड डिव्होल्युशन या सगळ्यांचे पैसे आले नाही, तर इथून काही पत्र गेलं नाही. नाही मी बोललो नाही ते, ऐकून घ्या विशालजी, मी बोललो नाही ते. नक्कीच तुम्हाला काय म्हटलं की माझा मुद्दा खरा,
हे दाखवण्यामध्ये पण नाही अतुलजी, यावेळेला असं आहे की मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो प्रत्येक पक्षानं घेणं हा महत्वाचा आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेली विशालजी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी निवडणुकांसंदर्भात काहीच बोललो नाही. लढे ना हम वो जम के लढे, असं काही नाही आहे. नाही मग मतदारांचा कौलही प्रत्येक पक्षाला जो तो मान्य करूनच घ्यावा लागेल अतुलजी, आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही खऱ्या अर्थानं संधी होती अतुलजी. तो आहेच तो नाहीये असं नाही आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण पीक अचीव्ह करा. मी तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन प्रमाणे मिड मे मध्ये आपण 35 लाखापर्यंत ऍक्टिव्ह पेशंट पर्यंत जाऊ आणि पुन्हा तिसरी चौथी लाटेचं जे आहे ते सगळेच बोलत आहेत. अतुलजी कोरोना संदर्भातली आपण वेगळी चर्चा देखील ठेवणार आहोत. ही तासाभराची चर्चा ही फक्त एक्झिट पोल साठी होती. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर देखील चर्चेच्या अगदी शेवटी जोडले गेलेले आहेत. अजितजी, अगदी थोडक्यात मी जे आहे ते आपल्याकडे येणार होतो, मात्र पुन्हा एकदा त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र आपल्या चर्चेची वेळ जी आहे ती देखील संपत आलेली आहे. कोरोना संदर्भातली चर्चा करण्यासाठी या सर्व मान्यवरांना आपण पुन्हा एकदा जे आहे ते बोलवणार आहोतच. मात्र सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते येत्या 2 तारखेला येणाऱ्या निकालांकडे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आमच्याबरोबर जोडले गेलात. अशोक वानखेडेजी, अतुल लोंढेजी आणि केशव उपाध्यायजी, धन्यवाद या चर्चेमध्ये आपण सामील झालात यासाठी. मात्र निकाल कुठल्याही प्रकारचे आले तरी देखील मतदारांचा कौल हा मतपेटीमध्ये बंद झालेला आहे आणि येत्या 2 तारखेला निकालांचं सखोल विश्लेषण आणि त्याचबरोबर सर्वात आधी अपडेट निकाल लोकशाही न्यूज चॅनलवर देखील आपल्याला पाहता येणार आहे. मात्र सर्व पक्षांना एकच विनंती आहे की 2 तारखेला आलेल्या निकालांचा जल्लोष कशा प्रकारे आपण या कोरोनाच्या संकट काळामध्ये साजरा करणार आहोत त्याचे काही संकेत पाहणं प्रत्येक पक्षासाठी तितकंच महत्त्वाचं देखील असणार आहे. तर आजच्या या मतसंग्राम 5 राज्यांचा या विशेष चर्चा सत्रामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.